आता मीडियामध्ये अशा पुळ्या सोडणं काही योग्य नाही. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ते अशा पद्धतीचे गौप्यस्फोट करत आहे, सातत्याने. माझी पृथ्वीराज चव्हाणजीला विनंती आहे की भूतकाळामध्ये कोणी आता विश्वास ठेवत नाही. वर्तमान आणि भविष्य यामध्ये पृथ्वीराज चव्हाणजींनी काळजी घेतली पाहिजे. राहुल गांधी आंदोलनाला बसले आहेत दिल्लीमध्ये. राहुल गांधी दिल्लीला आंदोलनासाठी बसलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की जंतर मंतरवर जे पॅलेट गनचा वापर झाला होता त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. असं आहे, ते नौटंकी आहे. त्यांना असं वाटतं काहीतरी जमून द्यायला. आता युवकाचे आंदोलन करून काहीतरी बेस जमेल देशामध्ये असं वाटतं. देशातला बेस खचकलेला आहे राहुल गांधीचा. कोणी गर्दी जमा होत नाही, मान्यता नाही आहे. काँग्रेस पार्टीचा थैथयाट झाला आहे. त्यामुळं काहीतरी बेस पकडून एखादा मुद्दा हाताशी लागला तर लागला, गाजराची पुंगी वाजली तर वाजली, असं चालू आहे राहुल गांधीचं. नागपूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये वंदे मातरमचे 2च कडवे गाण्यात आले. त्यावर काँग्रेसने आता टीका केली की काँग्रेसवर टीका करत असताना भाजपच्याच घरामध्ये अशा प्रकारे 2 कडवे वाजवले जातात. कुठे? नागपूर महानगर कालच्या सर्वसाधारण सभेमध्ये. नाही, मला असं वाटतं की काहीतरी टेक्निकल चूक झाली असेल. पण आमच्या प्रत्येक सभेमध्ये, प्रत्येक सभागृहामध्ये, विधिमंडळ सभागृह, राज्य सरकारचे कार्यक्रम असेल, केंद्र सरकारचे कार्यक्रम असेल, शासकीय कार्यक्रम असेल, शाळा असेल, सर्वीकडे पूर्ण वंदे मातरम त्या ठिकाणी गायलं जात आहे. आणि खरं तर याला कोणी समर्थन नाही. वंदे मातरम गीत पूर्णच गायला पाहिजे. देशाच्या सरकारने कायदा केलेला आहे, या कायद्याचं पालन केलं गेलं पाहिजे. आणि वंदे मातरमच्या माध्यमातून आपल्या देशाचे संस्कार, संस्कृती, विरासत आपल्या सैनिकांनी, आपल्या वीर जवानांनी या देशाकरता केलेलं समर्पण, त्याग याचा आधारावर आणि भारत मातेला उच्च स्थान मिळावं. भारत मातेचा झेंडा जो तिरंगा झेंडा आहे हा जगामध्ये सर्वोच्च स्थानावर असावा, याकरता हे जे येणाऱ्या पिढीला एक आत्मसन्मान देणारं, संस्कार देणारं गीत आहे. या गीताचं संपूर्ण जनतेने, या देशातल्या जनतेने, महाराष्ट्र जनतेने पालन करावं. संपूर्णच वंदे मातरम म्हणावं. नाशिकचे पालकमंत्री हे मुख्यमंत्री झाल्यासारखे वागत आहे असे पृथ्वीराज